तमिळनाडूमध्ये विजय थलपतीच्या रॅलीमध्ये चेंगराचेंगरी 39 जणांचा मृत्यू तर 70 जण जखमी। केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडे मागितला अहवाल। चेंगराचेंगरीमधील मृतांचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द। मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर, तर घटनास्थळी मृतांचे कपडे आणि चपलांचा खच। महापुराच्या विळख्यामध्ये सापडलेल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा तडाखा। धाराशिव, बीड, परभणी, नांदेडलाही झोडपलं। सोलापूरमध्ये सुद्धा पावसाचा कहर। मुंबईसाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी। अतिवृष्टीची शक्यता, तर ठाणे, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा। मुंबईमध्ये आज शिंदेंच्या शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक। दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्व। यंदाच्या मेळाव्याची जबाबदारी मुंबईमधल्या नेत्यांवर। भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी पुण्यामधील गरब्याचा कार्यक्रम पाडला बंद। आवाजाची मर्यादा ओलांडल्याचा ठपका। यापुढे आवाजाचे नियम न पाळल्यास कार्यक्रम होऊ न देण्याचाही इशारा। लंडनला पसार झालेला पुण्यामधील कुख्यात गुंड निलेश घायवळनं अहिल्यानगरमधील बनावट पत्ता दिल्याचं समोर। पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित। कुणाचा वरदहस्त लाभला का, अशी ही शंका। मुंबईमध्ये कबूतरखान्यांचा वाद पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता। कोर्टाच्या निर्देशानुसार लोकवस्तीपासून 500 मीटर अंतरावरती कबूतरखाने सुरू करण्याची तयारी। 25 पैकी 12 वॉर्डांचा सकारात्मक अहवाल। नागपूरमध्ये आज संघगीतांचा लोकार्पण सोहळा। सरसंघचालक मोहन भागवत, गडकरी, फडणवीसांसह गायक शंकर महादेवन उपस्थित राहणार। संयुक्त राष्ट्रसंघाच्या भाषणामध्ये परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा। आमचा शेजारील देश दहशतवादाचं केंद्रस्थान, तर जगभरातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचं उगमस्थान याच देशामध्ये असल्याचं वक्तव्य। आणि आशिया चषकाच्या फायनलमध्ये आज भारत पाकिस्तान 41 वर्षांनी आमने सामने, तर सामन्यावरती बहिष्कार टाका, उद्धव ठाकरेंचं आवाहन।